आणि आता घेणार आहोत विविध क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट 50 बातम्यांमधून। शरद पवारांनी राष्ट्रवादी पक्ष गमावला। राष्ट्रवादीची कमान आता अजित पवार यांच्याकडे। घड्याळ चिन्ह आणि राष्ट्रवादी पक्ष अजित पवारांचाच। निवडणूक आयोगाचा महत्त्वाचा निर्णय। आमदारांच्या संख्याबळावरून अजित पवार यांच्याकडे पक्षाची मालकी। शिवसेनेप्रमाणेच निवडणूक आयोगाचा निकाल तर वकिलांचा युक्तिवाद महत्त्वाचा ठरल्याचा अजित पवार यांचा दावा। प्रतिज्ञापत्रामध्ये अजित पवारांच्या बाजूने 41 तर शरद पवारांच्या बाजूने 15 आमदार। मात्र राष्ट्रवादीचे 5 आमदार आणि एका खासदाराचं दोन्ही बाजूने प्रतिज्ञापत्र। उगवत्या सूर्याच्या चिन्हाचा शरद पवार गटाकडून विचार केला जाणार। उद्या दुपारी म्हणजेच आज दुपारी 4 वाजेपर्यंत शरद पवार गटाला चिन्ह द्यावं लागणार। राज्यसभेच्या निवडणुकीसाठी दुपारी 4 वाजेपर्यंत नाव सुचवण्याचे निवडणूक आयोगाचे निर्देश। ज्या बापाच्या नावे घर होतं त्याच बापाला घराबाहेर काढलं। सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात जाण्याची तयारी। आमच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून घेऊन निवडणूक आयोगाचा निकाल विनम्रपणे स्वीकारतो। अजित पवार यांचं ट्विट करत पहिली प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निकालाला सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान देणार। सुप्रीम कोर्ट आम्हाला न्याय देईल याची खात्री। जयंत पाटील यांची प्रतिक्रिया। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर उद्धव ठाकरेंचा शरद पवार यांना फोन। उद्धव ठाकरेंचा फोनवरून शरद पवार यांच्यासोबत संवाद। बुजुर्ग काकांनी उभा केलेला पक्ष दुसऱ्याच्या बळावर हिसकावणं सोपं, पण स्वतःच्या पक्षावर अर्थात बळावर पक्ष उभा करण्यासाठी राज ठाकरेंसारखी हिंमत लागते। राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाच्या निकालानंतर मनसेचं ट्विट। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून नवी मोहीम। आमचा पक्ष आणि चिन्ह शरद पवार असं या मोहिमेचं नाव। निवडणूक आयोगाच्या निकालानंतर शरद पवार गटाकडून व्हिडिओ ट्विट। जोपर्यंत लोकांची साथ तोपर्यंत थकणार नाही, शरद पवार यांचा जुना व्हिडिओ ट्विट। पक्षचिन्ह मिळाल्यानंतर अजित पवारांच्या कार्यकर्त्यांचा मोठा जल्लोष। फटाक्यांची आतषबाजी, पेढे वाटत कार्यकर्त्यांकडून आनंद साजरा। जयंत पाटील यांच्या बालेकिल्ल्यामध्ये अजित पवार गटाचा जल्लोष। इस्लामपूरमध्ये पेढे वाटत फटाक्यांची आतषबाजी करत कार्यकर्त्यांचा जल्लोष। आदित्य ठाकरे उद्या कल्याण कोळशेवाडी परिसरातील मध्यवर्ती शाखेला भेट देणार। आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची नियोजन बैठक। मराठा नेते मनोज जरांगे आज नवी मुंबईच्या दौऱ्यावर। मराठा आंदोलनामध्ये मदत करणाऱ्यांचा जरांगे आज सत्कार करणार। नेरूळमधील आगरी कोळी भवनमध्ये दुपारी 12 वाजता मेळाव्याचं आयोजन। उल्हासनगर पोलीस स्टेशनमधील गोळीबार प्रकरणी अटकेत असलेल्या गणपत गायकवाड यांचा तुरुंगामध्ये अन्नत्याग। सूत्रांची माहिती। गणपत गायकवाडांनी तिसऱ्या दिवशी देखील जेवण घेतलं नाही। महेश गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची गणपत गायकवाड यांची मागणी। संसदेमध्ये इंद्रजित विचारलेल्या प्रश्नावर नारायण राणे चांगलेच गडबडले। उत्तर देणाऱ्या नारायण राणेंना थांबवत अध्यक्षांनी हिंदीमध्ये प्रश्न समजावून सांगितला। नारायण राणेंनी पुन्हा एकदा राज्याची मान शर्मेनं खाली घातली। आमदार वैभव नाईकांची नारायण राणेंवर टीका। तर राणेंना या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही, वैभव नाईकांचा निशाणा। मार्चचे वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्यासोबतची बैठक निष्फळ। राज्यातील निवासी डॉक्टर आजपासून संपावर। मानधनवाढ आणि प्रलंबित भत्ते मिळण्याची मागणी। मुंबईतील महालक्ष्मी रेसकोर्स परिसरामध्ये थीम पार्क करणार। एमएमआर क्षेत्राचा कायापालट झाल्यानं नवं ग्रोथ इंजिन म्हणून उदयास येईल। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून विश्वास व्यक्त। भाजपच्या माजी नगरसेविका संगीता ज्ञानमूर्ती शर्मांच्या दोघांवर विनयभंग आणि धक्काबुक्की केल्याचा आरोप। मालाड पूर्व पठाणवाडीमध्ये धक्काबुक्की झाल्याचा आरोप। पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू। अकोल्यामध्ये वंचित बहुजन आघाडीकडून खड्ड्यांना खासदार, आमदार आणि बांधकाम विभागाचं नाव। रस्त्यांच्या दुरावस्थेमुळे वंचित आक्रमक। परभणीच्या सोन्नामध्ये सप्ताहामध्ये भगर खाल्ल्यानं 100 पेक्षा अधिक जणांना विषबाधा। रुग्णांवर सध्या जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू। तलाठी भरती प्रकरणी राज्य सरकारला नागपूर खंडपीठाची नोटीस। स्पर्धा परीक्षा समन्वय समितीच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान नोटीस। राज्य सरकारला नोटीसवर उत्तर देण्यासाठी 4 आठवड्यांची मुदत। वायू प्रदूषणाची तक्रार मुंबई एअर मोबाईल ॲपवर करता येणार। मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार पालिकेकडून ॲप विकसित। गोंदिया जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीसाठी 6000 कर्मचारी तैनात। निवडणुकीच्या प्रक्रियेच्या कामाला जोमात सुरुवात। एलदरी जलाशयामध्ये केवळ 53% जलसाठा शिल्लक। परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील एलदरी प्रकल्प महत्त्वाचा। पाणी टंचाईची समस्या निर्माण झाल्यानं पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचं आवाहन।
मनोज जरांगे पाटलांची आळंदीमध्ये भव्य मिरवणूक. मुंबई दौऱ्यावर असताना जरांगे पाटलांचं आळंदीमध्ये भव्य स्वागत. गोंदियामध्ये कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी वकिलाला 90 रुपये दंड. वकिलानं दंड न भरल्यानं 5 दिवसांची तुरुंगवासाची शिक्षा. पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये घेण्यात आलेल्या परसबाग निर्मिती स्पर्धेमध्ये नांद जिल्हा परिषद शाळेचा पहिला क्रमांक. प्रधानमंत्री पोषण आहार आणि शक्ती निर्माण योजनेअंतर्गत स्पर्धेचं आयोजन. कल्याणमध्ये माघी गणेशोत्सवामध्ये राम मंदिराची प्रतिकृती. शिंदे गटाचे आमदार विश्वनाथ भोईर यांच्या प्रयत्नातून साकारली राम मंदिराची आकर्षक प्रतिकृती. सुधारित हायब्रिड अॅन्युइटी योजनेतून राज्यभरामध्ये 6000 किलोमीटर रस्त्यांची कामं होणार. मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय. सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यांसाठी 28,500 कोटींच्या खर्चाला देखील मान्यता. स्पर्धा परीक्षेतील गैरप्रकार रोखणारं विधेयक लोकसभेमध्ये मंजूर. कायद्याचं उल्लंघन केल्यास 10 वर्षांची शिक्षा आणि 1 कोटींच्या दंडाची तरतूद. टाटा समूहातील कंपन्यांच्या एकत्रित बाजार भांडवलानं 30 लाख कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा टाटा समूह हा पहिलाच उद्योग समूह. मुंबईतील बीकेसीमध्ये उंच आणि लांब संरक्षक भिंतींना बंदी. बीकेसीतील इमारतीभोवती पादचारी स्नेही छोट्या संरक्षक भिंती असाव्यात अशी संकल्पना MMRDAनं मांडली. जुन्या इमारतीच्या भोवती असलेल्या उंच आणि लांब भिंती काढून टाकण्याचे MMRDAचे आदेश. पुण्याच्या चाकणमधील खराबवाडीमध्ये पाईपलाईनचं काम निकृष्ट दर्जाचं. गटारीचं सांडपाणी थेट रस्त्यावर आल्यानं रहिवाशांना नाहक मनस्ताप. नांदेडमधील सराफा व्यापाऱ्याचे 35 लाखांचे दागिने पळवणाऱ्या ओरिसातील चोरट्याला अटक. चोरट्याकडून तब्बल 8,18,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत.